पुणे विधान परिषदची निवडणूक जी आहे ती बिनविरोध होती आणि याला बिनविरोध होण्याचं कारण आहे श्रीकांत पाटील. थेट त्यांच्याकडे होतो. मवियाचे ते उमेदवार होते आणि तुम्ही श्रीकांत पाटील निवडणूक लढणार असं तुम्ही ठाम होतात अर्ज भरण्याच्या दिवशी आणि आज विक्रम काकडे जल्लोष करतायत. नाही, ठीक आहे. आम्हाला सुनेत्राताईंचा आमच्या पवारसाहेबांना विनंती केली आणि त्या विनंतीला त्यांनी जी काही चर्चा केली ती स्वतः सुप्रियाताईंनी आम्हाला सांगितली आणि त्यानंतर तो निर्णय तुलाच घ्यायचा आहे. तुला लढवायची लढव, नाही लढवायची नाही, ते तू निर्णय घ्यायचा. आणि माझे नाजीदादांचे पर्सनली खूप चांगले संबंध असल्यामुळे आणि दादा जाऊन आता 5-6 महिने झाले, त्या दृष्टिकोनातनं ही माघार घेण्यात आली. खरं तर निवडणूक लढताना सुप्रिया सुळेंनी परवा काँग्रेस भवनामध्ये पत्रकार परिषद म्हणा किंवा कार्यकर्त्यांची बैठक घेतली. त्याच्यानंतर तुमची आणि शरद पवारांची बैठक झाली. त्याच्यानंतर काल दिलीप वळसे पाटील यांची देखील बैठक झाली. तुम्ही लढणार हे सगळं ठाम होतं, पक्ष पण तयारी करतो, तुम्ही भेटीगाठी होता. अचानक तुमच्या ह्याच्यामध्ये घोडेबाजार झाला कुठं? नाही, घोडेबाजार होऊ नये म्हणूनच या निवडणुकीमध्ये मी माघार घेतली. पण माघार घेण्यासाठी घोडेबाजार अशी चर्चा आहे? नाही, बिलकुल नाही. तुम्ही एक लक्षात ठेवा की सुनेत्राताईंची एक कळकळीची विनंतीला मान देण्यात आला आमच्या पक्षाकडनं. आणि एक लक्षात ठेवा, ह्याच्यामध्ये काँग्रेस शिवसेना यांची चर्चा वरिष्ठ लेवलला झालेली आहे. कार्यकर्त्यांचा विचार होतो की नाही? कारण पुण्यातून नाराजी काँग्रेस व्यक्त करते. नाही, हे पहा, ज्यांनी नाराजी व्यक्त केली त्यांना पूर्ण माहिती नाही आणि ज्यांनी नाराजी व्यक्त केली ते आत्ता जस्ट काँग्रेसमध्ये गेले, त्यांना अजून काँग्रेस कळायची. काँग्रेस कळायची. आता पुढचं पाऊल काय असेल तुमचं? पुढे नाही, आम्ही विरोधी पक्षाची भूमिका घेणार. आम्ही रस्त्यावर राहणार. जर चुकलं तर महानगरपालिकेतल्या चुका किंवा शासनाने केलेल्या दरवाढीच्या ह्याच्यामध्ये कुठेही आम्ही रस्त्यावर येणार. माघार घेऊन निर्णय चुकला का? नाही, वरिष्ठांना कन्व्हिन्स करायला कमी पडतंय का असं वाटतंय? नाही, असं काही नाही. मी वरिष्ठांनी मला सांगितलं तू निर्णय घ्यावा आणि तो मी निर्णय घेतला. तुम्ही लढला असता तर? लढला असतो तो विजयी झाला असतो. मग का नाही लढलात? नाही, असं आहे, काही ठिकाणी भावना पण असतात, त्या दादांच्याकडे का आहेत म्हणून. अजित पवारांचं अकाली निधन झालं आणि त्यांचे चांगले ऋणानुबंध होते, चांगले संबंध होते. त्या निर्णयातूनच त्यांनी ही माघार घेतली. त्यामुळे आज विक्रम काकडे हे पुणे विधान परिषदच्या जागेवरती बिनविरोध निवडून आलेत. कॅमेरामन दीपसह मी प्रीतम पुरोहित. जय महाराष्ट्र, पुणे.